राज्य स्त्री शिक्षणाच्या बाबतीत प्रागतिक राज्य आहे. एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याकडे शासनामार्फत जाणीवपूर्वक लक्ष दिले जात आहे. 12वी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण, मुलींसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहे, शाळेला ये-जा करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना आदी उपाययोजनांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणावर भर देण्यात येत आहे. परिच्छेद राजमाता जिजाऊ यांना आई म्हणून, सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून, पुण्यश्लोक अहिल्याबाई यांना राज्यकर्ती म्हणून, रमाबाई आंबेडकर यांना त्यागमूर्ती पत्नी म्हणून अशा ज्या ज्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचे नाव जगभर नेले त्या सर्व महिलांना मी मानाचा मुजरा करते. स्त्री शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुलेंनी केली. त्यासाठी लोकांनी मारलेले दगड, शेण त्यांनी झेलले, म्हणून एक वर्षा गायकवाड निर्माण झाली असे मी मानते. परिच्छेद सावित्रीबाई फुले यांनी म्हटले होते की शिक्षणाने मनुष्यत्व येते. खरं तर माणसाचा मनुष्यत्वाकडे जाणारा प्रवास हाच शिक्षणाचा उद्देश आहे. शाळा महाविद्यालयांतून जसे शिक्षण मिळते त्याप्रमाणेच आपली समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था, प्रशासन व्यवस्था कोणत्या दृष्टीने विचार करते यावरही शिक्षणाची इमारत उभी असते. महाराष्ट्रात परिवर्तनाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. आजची विद्यार्थिनी उद्याची सक्षम व कर्तृत्ववान महिला बनण्यासाठी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेणे ही आपल्या पिढीची जबाबदारीच नव्हे तर कर्तव्यही आहे. यासाठी शासनासोबतच समाजानेही पुढाकार घेणे आवश्यक आहे. परिच्छेद शालेय शिक्षण मंत्री म्हणून मी जेव्हा ग्रामीण भागात जाते तेव्हा तेथील मुलींना चांगले शिक्षण मिळते का याची आवर्जून चौकशी करते. काही कमतरता असतील तर त्या दूर करण्यावर आमचा भर असतो. शिक्षणाबरोबरच त्यांच्या कलागुणांना वाव देणे तसेच केवळ पुस्तकी शिक्षण न देता कृतीशील पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणे यावर भर देण्यात येत आहे. प्राथमिक शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार देण्याचाही प्रयत्न करण्यात येत आहे. मराठीसह इंग्रजी भाषेचे ज्ञानही मिळावे यासाठी द्वैभाषिक पुस्तके अंमलात आणली जात आहेत. परिच्छेद महाराष्ट्र हे स्त्री शिक्षणाच्या बाबतीत प्रागतिक राज्य असून 12वी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचे धोरण राज्यात राबवले गेले. मुलींसाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वसतिगृहे बांधण्याचा कार्यक्रम राज्याने हाती घेतला. सावित्रीबाई फुले दत्तक योजनेची अभिनव कल्पना, उपस्थिती भत्ता, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मोफत गणवेश, मोफत पुस्तके, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, विद्यावेतन, शाळेला ये-जा करण्यासाठी राजमाता जिजाऊ मोफत सायकल योजना, एसटीने मोफत प्रवास करण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना, तसेच लेक वाचवा लेक शिकवा यांसारख्या अनेक योजना कार्यान्वित केल्या. परिच्छेद याबरोबरच शहरी व ग्रामीण भागातील सर्व मुलामुलींना कोणताही भेदभाव न करता शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या व्यतिरिक्तही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परिच्छेद माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अभियानाच्या माध्यमातून सातत्यपूर्ण अध्ययन आराखड्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करण्यात येत आहे. स्टॉप.